गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात संपन्न. 3054 लाभार्थ्यांना लाभ. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. यावेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, अधिवास, वारस नोंदी, वनहक्क, वहिवाटीचे रस्ते, रेशन कार्ड, शासकीय योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आदी विषयांवर नागरिकांच्या अर्जाचा स्वीकार करून तात्काळ कार्यवाही करण्यात आली. नागरिकांनी आपल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची वेळोवेळी पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्ती करून द्यावी, असे आवाहन याप्रसंगी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. यावेळी 3054 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले. उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी पेठचे तहसीलदार शिवाजीराव गवळी, दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगेटे आदींसह विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. या समाधान शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. मान्य केलं. त्याच्या अगोदरच पहिल्या कॅबिनेटमध्ये ठरलं होतं आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मी संपूर्ण महाराष्ट्रभर हा राज्य स्वाभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाच्या दादाच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतो. आणि तशा पद्धतीनं खाली सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्या पद्धतीनं आपल्या इथं मला वाटतं निवड हे राज्य स्वाभियानच नाही तर खूप दिवसाचा हा कार्यक्रम तसा प्राणसाहेब असतील, दोन्ही तहसीलदार असतील, BDO असतील, सगळे शासकीय अधिकारी असतील, त्यांनी बऱ्याच दिवसाचा राज्य स्वाभियानाचा कार्यक्रम तसा आपल्या मतदारसंघात सुरू केलेला आणि त्याचाच एक आदर्श घेऊन काही तरुणांनी त्यांचाही उल्लेख केला पाहिजे. जे RDंनी सांगितलं का पेठमध्ये, दिंडोरीच्या पश्चिममध्ये, पूर्वमध्ये थोडंसं कमी काम झालं असेल असं मला वाटतं. कारण पूर्वला तसं दाखले म्हणलं का फार ॲक्टिव्ह माणसं होत नाहीत. हा माझा स्वतःचा, मी कारकून म्हणून दाखले लिहायला होतो तेव्हापासूनचा अनुभव आहे. इकडं पश्चिममध्ये कागद कधी लागतील त्याच्याऐवजी कागद आता काढून ठेवणं हा फरक आहे तांबडे साहेब. आणि पूर्व भागात इलेक्शन असेल तर मग राजेंनी सांगायचं तुमचे दाखले काढून घेऊ चला, का मग ते राजेंनीच काढायचे. पण आज आपल्याला प्रत्येकाला दाखल्यांची गरज आहे. मग ते दाखल्यांचा परिणाम आपण बघतोय. राज्यभर OBC, कुणबी ह्याच्यावर किती मोठा आज सुप्रीम कोर्टात त्याचे वादविवाद चालू आहेत. आणि म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा योजने विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या प्रश्नांकडं आपण जे काही सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्न आहेत त्यांच्याकडं आपण प्राधान्याने या ठिकाणी सोडवणूक करतो. या हॉलच्या बाजूला आपण जे काही दुसरं सभागृह आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांचे 24 स्टॉल लावलेले आहेत आणि त्या स्टॉलवरती आज सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारचे अर्ज जे काही आहेत विद्यार्थी, महिला आणि शेतकरी यांचे त्या ठिकाणी स्वीकारले जातील. त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टँडी लावलेल्या आहेत. त्या स्टँडीवरून त्या विभागाच्या ज्या काही महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या योजनांची माहिती आहे. वेगवेगळे फ्लेक्स आणि बोर्ड ठिकाणी लावलेले आहेत. झिरवाळ साहेबांना मी सांगू इच्छितो की मध्ये आपल्याला योग आला नाही काम करण्याचा, म्हणजे उपस्थित राहायचा. परंतु जेव्हा आपण तारीख दिली तेव्हा आम्ही सगळे जरा जोमाने कामाला लागलो. आपण येणार आहेत आणि अशाच प्रकारचे सर्व कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. आज थोडी गर्दी जास्त आहे परंतु यापूर्वीचे पण जे कार्यक्रम झाले ते भव्य दिव्य झालेले आहेत. दुसरं की योगेशजींनी सांगितलं की रस्त्याचा एक विषय आहे, त्याच्याबद्दल मी थोडक्यात आता बोलणार आहे. की माननीय मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे ज्या सभापती आहेत आपले प्रकारचे रस्ते आहेत. पानंद रस्ते आहेत, शिवरस्ते आहेत. काही रस्ते अतिक्रमण मुक्त आहेत, काही अतिक्रमण असणारे आहेत आणि काही रस्ते तर गावनमुना एक महसूल मंत्री महोदयांच्या आदेशाने आपण तयार केलेला आहे नवीन. त्या नमुन्यामध्ये सर्व गावातील रस्त्यांची नोंद आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या गावचे सर्व कारभारी आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आपण आपल्या गावातील प्राधान्याने जे अतिक्रमण ग्रस्त रस्ते आहेत किंवा ज्या रस्त्यांची खरंच गरज आहे अशा रस्त्यांचे ठराव आपण घेऊन ग्रामसभेद्वारे सिलेक्शन झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर आपण त्या रस्त्यांची मोजणी करणार आहोत. मोजणी केल्यानंतर त्या रस्त्यांना तांत्रिक मान्यता
जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे जे डेप्टी इंजिनियर आहेत ते देणार आहेत आणि त्यानंतर ती प्रशासकीय मान्यता माझ्याकडे येणार आहे. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या रस्त्याचं काम सुरू होणार आहे. यामध्ये 1 किलोमीटरसाठी 15 लाख एवढा आहे. AN न्यूज मराठी, वणी.